नमस्कार, प्रेम जेवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा ब्रेड। तर चला अंडा ब्रेड कसा बनवायचा बघूया। अंडा ब्रेड बनवण्यासाठी इथे मी 10 ब्रेड घेतलेत, इथे 5 अंडी घेतलेत, कांदा घेतलाय, 2 मोठे बारीक चिरून कांदे घेतले, मिरची घेतली, टोमॅटो घेतला आणि कोथिंबीर आणि मिरी पावडर घेतली। ठीक आहे, तर आता आपण अंडे सगळे फोडून घेऊया। आता हे अंडा आपण फोडून घेऊया। आता हे 5 अंडे मी फोडून घेतले। आता याच्यामध्ये टाकूया आपण कांदा, 2 हे बारीक चिरलेले कांदे आहेत, बारीक चिरलेली मिरची, 1 टोमॅटो आणि चवीन कोथिंबीर, थोडी अर्धा चमचा मिरी पावडर आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया। आपण फेटून घ्यायचंय, छान असं फेटून घ्यायचंय। हे बघा, असं मस्त फेटून घ्यायचंय। एकदम असा अंड्याला तो एक प्रकारचा फेस असतो ना, तो आला पाहिजे। खूप मस्त असं छान फेटून घ्यायचंय। हे बघा, आता आपण गॅसवर तवा ठेवलाय आणि तो गरम होतोय। तोपर्यंत आपण थोडंसं, मी अगोदर पण याला तेल लावून ठेवलेले आणि आता थोडंसं अजून तेल लावून घेऊया, म्हणजे चिटकणार नाही। ठीक आहे, मी आता या पॅनला तेल लावून घेतलंय। तवा गरम झालेला आहे आणि इथे जे अंडे आपण फेटून ठेवलेत ना, तर याच्यात आपण थोडीशी हळद टाकूया, म्हणजे मस्त असा कलर येईल। थोडीशी हळद टाकली मी, त्याला चांगलं परत फेटून घेऊया आपण। आता हे बघा, हे ब्रेड आहेत ना, हे ब्रेड असं याच्यात मिक्स करायचंय। हे बघा असं, आणि हा ब्रेड आहे ना, हा असा तव्यावर सोडायचा। आणि दुसरा पण ब्रेड असाच ठेवून घ्यायचा आहे अंड्यामध्ये, आणि दुसरा पण ब्रेड असाच तव्यावर सोडायचा। गॅस थोडासा मिडियमच ठेवायचा, जास्ती फास्ट नाही, म्हणजे ते जळणार नाही। आता आपण याला एक बाजूने उलटून घ्यायला, जास्ती तेल पण लागत नाही। साईडने थोडं थोडं आपण तेल सोडायचं, जास्ती नाही, थोडंसं। बनवून तयार आहे। आपण दोन्ही बाजूने याला आलटून पलटून भाजले, बघू शकता तुम्ही, आणि छान भाजलेलं गेले। बघा, थोडासा आता मी गॅस फास्ट करते, नंतर आपण थोडंसं असं तेल लावून घेऊया। त्याला जास्ती तेल पण नाही लागत, फार कमी तेलामध्ये होतं। परत या दुसऱ्या बाजूने पण आपण याला भाजून घेऊ। अशा प्रकारे आपला अंडा ब्रेड तयार आहे। अशा प्रकारे हा अंडा ब्रेड आपला बनवून तयार आहे। नाश्त्यासाठी झटपट एकदम 5 ते 7 मिनिटातच बनवून तयार होतो। तर कसे वाटली तुम्हाला अंडा ब्रेडची रेसिपी, नक्की कमेंट करून कळवा। टाटा, बाय बाय।